आता आपण वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. खरं तर पुढच्या कोड्याकडे. तेच मी तुला सांगणार होते. का, कधी, कुठे, कसं, कोण आणि काय प्रश्न याचे करतात सगळ्यांना दे ग माय धरणी ठाय. ओळखा पाहू कोण? प्रियांशू. क्या बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण स्वागत करूया सोनियाचा कलाकार प्रियांशूचं. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. प्रियांशू, जावई बापू, बरं आहे ना? तू खूप एनर्जेटिक तुझा परफॉर्मन्स होता. अप्सरा आली जो इथे फ्रंट साईडला तुझा स्पीडी पार्ट होता, मला तिथे थोडंसं तुझा रिदम ऑफ बीट गेल्यासारखं खूप झालं त्या स्टॅम्पला. पण तुझी एनर्जी आणि तुझा परफॉर्मन्स खूप छान. व्हेरी गुड प्रियांशू. थँक्यू मास्टर देवेंद्र. मास्टर स्वरूप. प्रियांशू, मी मास्टर देवेंद्रची सहमत आहे. म्युझिक नंतर जे गाणं सुरू झालं तेव्हा तू टोटली तिकडे ऑफबीट गेलेला. पण जे एनर्जी आहे तुझं, जे स्टाईल आहे, मला जे प्रियांशू माहित आहे तू आज तेच होतं. अँड इट वॉज अ माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. द स्लो मोशन फ्लोअरवरती आणि ऑन द नीज, आणि परत तू त्याचा शॅडो केला फ्लोअरवर. दॅट वॉज व्हेरी नाईस. कीप इट अप. ऑल द बेस्ट. मास्टर सोनिया, कसा वाटला परफॉर्मन्स? प्रियांशू, तुला जेव्हा ही स्टाईल करायला मिळते ना तेव्हा तू खूप खुश असतोस आणि ते सगळं तू एन्जॉय करतोस. तसं तू आजही केलंस. खूप खूप छान एन्जॉय केलंस. खूप मस्त केलंस. टोटली बघितलं तर मला तुझा परफॉर्मन्स आवडला. नाईस. खरंच छान. खरंच छान. थँक्यू मास्टर सोनिया. ग्रँड मास्टर. मला हा आवडला परफॉर्मन्स. मला जे काय मी बघितलं ते एकदम फारच आवडलं. यू रॉक्ड इट प्रियांशू. इट वॉज लवली. सुपर. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि प्रियांशू ते शीर्षासनात, शीर्षासन म्हणजे माहितीये का, तू खूप केलंस आता खूप वेळ. फार मस्त रे. म्हणजे तो कंट्रोल आणि बॉडीचा कंट्रोल करणं खरंच कठीण आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडनं टाळ्या, कारण मला कधीही जमणार नाही असं करायला. फारच छान. वेल, आपला हा जो जावई बापू आहे हा त्यांच्या हनी बनीला जाम मिस करतो. त्यांची खूप आठवण काढतो. पण ह्याची खूप वेगळी साईड पण आहे आणि ती नेमकी काय आहे पाहूया. मैं बचपन से पहले से ही मैं अकेला रहता हूँ. मुझे अकेला ही पहले से ही बहुत पसंद है रहना. मैं किसी के साथ में ज़्यादा घुल मिल नहीं पाता हूँ. प्रियांशू साहेब आमचे वेगळ्याच जगात असतात. सगळीकडून दूर असतात आणि त्याच्या इथे खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो नेहमी.
तो अत्यंत वाईट सिंगर आहे आणि एक तर तो सॅड सॉंग्स गातो. त्याच्यावरून अजून आम्हाला त्रास होतो. त्यामुळं रात्री बसमध्ये रूमवर सगळीकडे त्याची ती रडवी गाणी सुरू असतात. चला आता एक गाणं तर व्हायलाच वा 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 करेक्ट पाहिजे. चला करेक्ट. आणि ते सुद्धा सॅड सॉन्ग. सबसे पहले तो सिंगिंग तो जमता नहीं है. मैं अपनी सिस्टर के लिए एक गाना बोलना चाहूँगा क्योंकि वो बहुत दूर है मेरे से और बहुत मिस करता हूँ उसको. तो मैं दीदी आपके लिए एक गाना बोलना चाहूँगा. जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे. मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे. हो मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं. हो हैरान हूँ मैं. थँक यू. सुंदर फिल्म, सुंदर गाणं आणि तुझा खूप छान विचार. हाऊ स्वीट. खरंच तुझी ताई कुठे जिथे बसलेली असेल तिला अगदी म्हणजे आम्ही आता तुला वाईट सिंगर म्हणू शकत नाही कारण तुझा त्याच्या मागचा विचार खूपच गोड होता. बहुत बढिया. थँक यू मॅम. थँक यू. प्रियांशू, थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे प्रियांशूसाठी.